कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. तसेच रुपेशजी दांडेकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती असेल की आम्हाला पंचांच्या भूमिकेमध्ये थोडीशी आपण मदत करा. त्यानंतर आम्ही देखील तुम्हाला आमच्या VIP कक्षामध्ये आगमन तुमचं आम्ही करू. कारण सध्या ऑफिशियल म्हणून त्यांना आपण बोलावतोय. कारण नेहमीच त्यांचं सहकार्य हे लाभत असतं. त्यानंतर आपण पाहतोय अजित घरत हे देखील आपल्याला या नेक्स्ट मॅच मध्ये पंचांची भूमिका पार पाडताना पाहायला मिळतील. या गावचे जावई आहेत, डोंगरीपाड्याचे जावई आहेत आणि या गावचे देखील जावई आहेत. त्यांचं देखील आगमन झाले आणि ते देखील आपल्याला शेवटच्या मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतील. मिस्टर अजित घरत करण अंबाला सध्या तरी आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये ते मदत करताना दिसतील. रुपेशी दांडेकर आणि अजितजी घरत. तर सन्माननीय रवींद्रजी ठक्कर साहेबांना विनंती असेल की आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. सूरजजी माळी जे या स्पर्धेचे आयोजक आहेत ते आपल्याला विनंती करतायत की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. चला जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. तर ज्याने खूप चांगली बॅटिंग केली, 7 चेंडूमध्ये त्यांनी 14 धावा बनवल्या आणि दुसऱ्यांदा समोरासमोर आले आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने तिथे परतफेर केली आणि आता तिसऱ्यांदा या मैदानावरती ते समोरासमोर आलेत. पुन्हा एकदा एक चांगली मॅच या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघ अशी रायव्हलरी असते ना तेव्हा प्रेक्षकांना देखील बघण्यासाठी मजा येत असते. आणि आज दोन्ही संघ आपल्याला न्यू जर्सी मध्ये पाहायला मिळत आहेत. सन्माननीय लहू माळी साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा किताब आपण इथे वितरित करायचा आहे. बघा मागची स्पर्धा आपण जर बघितलं तर अतुल सुरुंग हा आपल्याला प्लेइंग 11 मध्ये दिसला नव्हता, उपस्थित नव्हता. मात्र या मॅच मध्ये तो उपस्थित आहे. या स्पर्धेमध्ये देखील तो उपस्थित आहे आणि सलामीला आलाय देखील. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज केशव हिलिम आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. हा अतुल याचा आपण स्कोर कार्ड पाहतोय. 119 मॅच, 1078 धावा त्याने बनवल्यात. त्याचा बेस्ट जर आपण बघितला तर 45 हा त्याचा बेस्ट आहे. 99 सिक्सेस त्याने लावल्यात. बघा 100वा षटकार मारण्याची संधी आहे त्याच्याकडे. स्ट्राईक रेट आपण पाहतोय बघा एक चौकार आणि एक षटकाराची आवश्यकता आहे. म्हणजे एक चौकार जर आला तर त्याची चौकारांची 50 देखील पूर्ण होऊ शकते आणि एक षटकार जर आला तर 100 षटकार देखील त्याचे पूर्ण होऊ शकत आहेत. धीरज धिंडा ऑन स्ट्राईक, अतुल सुरुंग नॉन स्ट्राईक एंडवरती पण पाहतोय. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी केशव हेलेम. इथे बघा ऑफ साईडला फटका इथे खेळला गेलाय. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. बघा 2 धावा इथे पलून पूर्ण केल्यात. आपण सकाळच्या सत्रामध्ये जर बघितलं तर यंग मराठा दांडेकर पाडा या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. त्यानंतर न्यू स्टार मोडीपाडा या संघाने 2 सामने जिंकलेत आणि आपण पहिल्या फेरीतील हा सामना इथे पाहतोय. सरळ बॅटने इथे फटका खेळला गेला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका खेळला. एक धाव ही पूर्ण केली गेली. धावसंख्या 1 ने आपण पाहतोय आता 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. आता अतुल सुरुंग आपल्याला स्ट्राईक वरती येताना दिसतोय. उंच पुरा फलंदाज आहे, बिग हिटर आहे. त्याच्या समोर एक अनुभवी गोलंदाज शफल होऊन इथे खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे.
इथे बघा पॉइंट मध्ये हा चेंडू खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिकडे महेश पवार, थोडासा फंबल आणि या 2 धावा पूर्ण झाल्यात. बघा महेश पवार होते तिकडे आणि बघा गचाल क्षेत्ररक्षण बॅकअप देखील खराब, 3 धावा पूर्ण. बघा आपण जर सकाळी सकाळी सत्राचा दुपारी सत्रापर्यंत विचार जर केला तर यंग मराठा दांडेकरपाडा या संघाने या मैदानावरती या अगोदर ट्रॉफी जिंकलेली आहे. त्यानंतर न्यू स्टार मुढीपाडा या संघाने मागच्या वर्षी या मैदानावरती ट्रॉफी जिंकलेली आहे आणि ते 2 संघ इथे पुढच्या फेरीत प्रवेश त्यांनी केलेला आहे. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू, वॉर्ड डिलिव्हरी सुपर्ब, काय चेंडू इथे टाकलेला आहे, परफेक्ट यॉर्कर इथे हाताळलेला आहे केशव हिलिम याने. एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय बघा, पुन्हा एकदा हा रिप्ले आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. ऑफस्टम्पच्या बाहेर येऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हाताळलेला, भेदक मारा इथे केलेला केशव हिलिम याने. 7 धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकामधील. ऑन साईटला बिगिट केलाय आणि ठोकलाय अतुल याने षटकार आणि अतुल याचा हा 100वा षटकार आहे. 6 धावा. आगो पापलेट वाली उशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी. थँक्यू डीजे. सध्या तरी मनामध्ये अतुल सुरुंग भरलेला आहे. 13 धावा त्याने इथे धावफलकावरती ठोकल्यात पहिल्या षटकामध्ये. बघा धीरज 3 बॉल मध्ये 6, अतुल 3 बॉल मध्ये 7, 13 धावा धावफलकावरती. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज ओमकार हिलिम हा बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिकडे जज करतोय आणि चांगला झेल देखील पकडतोय. फलंदाज बाद, पहिल्या बॉल वरती सफलता. धीरज धिंडा बॅक टू द डग आउट. वाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी. वाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी. आगो पापलेट वाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी. माझ्या बडा आंबड्या चांदणी जावळी निघाली सायलीची, जावळी निघाली सायलीची. कपाली मुंडी नाकान नथनी, मोत्याची पुडी तुझे कानामधी, मोत्याची पुडी तुझे कानामधी, माझे मनान भरली सकवरी. बघा सफलता मिळवलेली आहे, ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे ओमकार हिलिम याने. नव्याने बॅटर संजय आलेला आहे. संजय धिंडा. संजय धिंडा एक बिग हिटर आपण पाहतोय. जगदंब स्पोर्ट्स पेंढरपाडा संघाचा इन झालेला आहे. धाव संख्या 13. फुलटॉस चेंडू, पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि चेंडूला पाठवलाय मिड विकेट, बॉन्ड लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार.
थँक्यू. सध्या तरी फुलटॉस बॉल मिळाला होता संजय धिंडा याला आणि त्याचा पुरेपूर फायदा त्याने उचललाय. ठोकलाय षटकार आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट. इथे सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू निघून आला होता. बघा संधी मिळाली तिकडे संजय याला, कारण झेल जरी पकडला असता तरी देखील संधी मिळाली असती संजय धिंडा याला, कारण फ्री हिटचा चेंडू होता. मात्र एक धाव मिळाली आणि आता स्ट्राईक वरती अतुल आपल्याला इथे दिसतोय. शफोलो नॉन साईटला बिग शॉट करण्याचा प्रयत्न, सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये चेंडू, फलंदाज बाद अतुल सुरुंग. आता बॅक टू द आउट. थँक्यू डीजे. याच दरम्यान आगमन झालेलं आहे मिस्टर भावेश वनगा, मिस्टर प्रशांत आदवडे म्हणून देखील त्यांना संबोधलं जातं. ज्युनियर प्रशांत आदवडे एक जबरदस्त समालोचक आहेत भावेश वनगा आणि त्यांचे ते आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आमच्या स्टेजवरती या, आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मिलिंद आलाय आणि मिलिंद करता एक वेगवान चेंडू, तेच तर्रार चेंडू ते हाताळलाय ओमकार हिलीम याने. बघा खूप चांगला चेंडू ते टाकलेला आहे. धावसंख्या 21. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 2 गडी बाद झालेत. धीरज आणि अतुल हे बाधून माघारी परतलेत. इथे चेंडूला सोडून दिलेला आहे आणि पंचाने सांगितले की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. ऑफस्टमच्या खूपच बाहेर हा चेंडू हाताला गेला होता आणि पंचाने लगेच व्हाईट बॉलचा इशारा इथे दिलाय. धावसंख्या 22. 2 गडी बाद 22 धावा असं स्कोर कार्ड आपण पाहतोय. या षटकातील 4 चेंडू टाकून झालेत. फुलरलेनचा चेंडू स्वीप करायचा होता, मात्र चेंडू हा डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला आहे आणि तर 2 धावा या असतील, लक्षात घ्यायचं आहे. ते पहिला आपण झाड पाहतोय त्याला झेंडा आहे, त्या झेंड्याच्या आतनं जर आजच्या बाजूला जर चेंडू जर आला तर एकच धाव असेल. त्या बाजूला जर चेंडू जर गेला तर 2 धावा असतील, याची आपण नोंद घ्यायची आहे. धावसंख्या 24. इथे बघा मिस्टामिंग झालाय, शतरक्षक नाहीये पॉइंट मध्ये. डी वरून शतरक्षक पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल धाव ही कंप्लीट झाली. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पंच
पुढे सरसवलेली आहे 27 या धावसंख्येवरती. भुऱ्यास आपण पाहतो या चांगला चेंडू पहिल्या बॉलवरती सफलता इथे मिळाली असती, मात्र झेल तिकडे ड्रॉप झाला. ऑन साईडला खेचून घेतलंय, शतरक्षकाची कमाल पाहायला मिळाली, मात्र चेंडू फरार. 6 धावन करता आलाय हा षटकार. तेहतीस धाबा धावफलक वरती लागलेल्या आहेत. ऑन साइडला आणखीन एक धमाका, यावेळेसचा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. इथे सरळ शतरक्षकाला शोधलं होतं तिकडे. आपण पाहतोय एक सिंगल धाव आलेली, धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 40च्या घरामध्ये. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. ऑन साईडला हा फटका केला गेलाय, शतरक्षक आहेत मात्र त्यांच्याकडे संधी नाहीये. यावेळेस मिलिंदच्या बॅट मधून हा षटकार येताना दिसतोय. दो भाई दोनों तबाही षटकार. थँक्यू. आणखीन एक षटकार इथे येताना दिसतोय. तब्बल 21 धावा या षटकात 5 चेंडू मध्ये आलेले आहेत आणि अजून एक चेंडूचा किल बाकी आहे. 46 धावा धावफलकावरती बघा. एका बाजूने संजय दिंडा, एका बाजूने मिलिंद दिंडा, दोन्ही बंधू आणि काय जबरदस्त फलंदाजी करतायत. षटकारांची आतिषबाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये 3 षटकार आलेत. तब्बल 21 धावा खर्च केल्यात 5 बॉलमध्ये. इथे ऑन साइड फटका खेळण्याचा प्रयत्न, धावची जी संधी निर्माण झाली आहे. इथे काय घडलंय, बॅटर तर पोहोचलाय मात्र गोलंदाजाने तिकडे पायाने यष्ट्या उडवल्यात. तसेच पाहतोय या एक सिंगल धाव ही कंप्लीट झाली. 47 धावा धावफलकावरती लागल्यात आणि याच दरम्यान आगमन झालेलं आहे. कुमारजी भगली साहेबांचं आगमन झालंय, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 3 षटकं पूर्ण झालेत. शेवटचं षटक एक बाकी आहे. या शेवटच्या षटकानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा आणि ठाकूरपाडा स्पोर्ट्स जुचंद्र. गेला होते ते डोंगरी गोवारी गेला, मैत्र तो माझा गोठ गेला होते ते डोंगरी गोवारी गेला. काही सांगू दादा नाही रहता बा
थँक्यू डीजे. बघा खूप सुंदर थँक्यू डीजे. खूप सुंदर संगीत इथे वाजवलेलं आहे डीजे महेंद्र यांच्या मार्फत. नक्कीच सध्या डीजे महेंद्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीस येतोय आणि सध्या महेंद्र पवार यांनी जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी जो चॅट बॉक्स आहे तो खुला केलेला आहे आणि आता त्यांच्या पसंतीनुसार ते आता गाणी वाजवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय महेश पवार आलाय. पहिला चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये घेऊन काढला. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. बघा महेंद्र पवार यांनी सांगितलेलं की तुम्ही आता कमेंट्स सांगा, कमेंट्स मध्ये गाण्याचं नाव सांगा आणि ते गाणं आम्ही तुमच्यापर्यंत हे पोहोचवणार आहोत. नक्कीच सध्या तरी भरपूर पसंती डीजे महेंद्र यांनाही दिली जाते. फुलटॉस चेंडू सरळ पाठवून दिलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावां करता बिग शॉट षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 55. 55 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे आणि पुन्हा एकदा ते दृश्य पाहायला मिळतंय. यावेळेस स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावां करता बिग शॉट षटकार. थँक्यू. बघा सध्या पिक्चर अजूनही बाकी, अजून टेलर दाखवतोय मिलिंद आणि संजय. बघा 8 बॉलमध्ये 24 मिलिंद धिंडा, तर संजय धिंडा 6 बॉलमध्ये 22. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिकडे, फेकी झाले मात्र तोपर्यंत एक धाव. बघा दोन्ही बंधू जे आहेत ते सेन्सिबल क्रिकेट खेळतायत. षटकार चौकार आल्यानंतर सिंगल डबलला देखील ते जास्त महत्व देत आहेत. धावसंख्या 62. 62 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि यावेळेस संजय धिंडाच्या बॅट मधून निघालाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. थँक्यू. असं वाटते की महेश पवार वरती कोणीतरी जादू टोना केलाय, कारण तिसरा चेंडू त्याने फुलटॉस टाकलाय आणि त्या फुलटॉस चेंडूवरती 6 धावांची मोहर देखील उठवलेली आहे. इथे बघा ऑफसाईडच्या रिझर्व्ह मध्ये फटका खेळला गेलाय आणि तिकडे देखील चुकी झालेली आहे. काय फटका खेळलाय संजयाने, बॅलन्स बिघडला मात्र चौकार ठोकला. थँक्यू डीजे. 2 मिनिटं थांबवते. पुन्हा एकदा आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका ते खेळलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू, एक गुडघा त्याने वाकवला आणि इनफिल्डच्या वरून हा फटका केला. क्षेत्ररक्षक आले तिकडे मात्र त्यांच्या अवाक्यापेक्षा बाहेरचा हा चेंडू होता. चेंडू फरार झाला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावां करता धावसंख्या 72. 72 धावा या स्पर्धेतील हाय स्कोर आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतोय. 72 धावा 73 धावांचं लक्ष. चला कॅप्टन या लगेच टॉस करण्याकरता. नेक्स्ट मॅच ठाकूरपाडा स्पोर्ट्स जुचंद्र आणि प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांतच्या शुभ हस्ते या शेवटच्या मॅचचा टॉस केला जातोय.
काट असा कॉल आहे प्रो स्पोर्ट्सचा आणि काट आलेला आहे. टॉस जिंकल्या प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा संघाने. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग करताना किती धावपंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच जास्त वेळ नाही तुमचा घेत. ऑल द बेस्ट असेल. टॉस तुम्ही हरलात. टॉस जो जिंकले असते सत्यवान तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. परंतु आता बॅटिंग करायचं आहे आणि बॅटिंग करताना किती धावपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला जाईल? 40+. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा संघाने प्रथम टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग घेतलंय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं जितेंद्र संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. किरिस का सुनने का गाना? किरिस का किरिस का सुने का? दिल ना दिया, दिल ना लिया, दिल ना दिया, दिल ना लिया, तो बोलो ना का किया? ले बेटा ये दुनिया में प्यार ना किया तो का किया? ले बेटा ये दुनिया में प्यार ना किया तो का किया? दिल ना दिया 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 थँक्यू डीजे. चला बॅटर पाठवून द्यायचे आहेत. चला बॅट्समन पाठवून द्या लवकरात लवकर. 72 धावा 73 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. त्र्याहत्तर धावांचं लक्ष ठेवलेलं आहे 24 बॉलमध्ये. या स्पर्धेचा उच्चांक इथे जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने गाठलेला आहे आणि त्याचं श्रेय आपल्याला संजय आणि मिलिंद या दोन बंधूंना द्यावं लागेल. ज्या प्रकारे त्यांनी फलंदाजी केलेली आहे, चांगला स्ट्राईक रेटनं त्यांनी या धाव बनवलेल्या आहेत. अतुल सुरुंग बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. आपल्या रनअपवरती तो सज्ज झालेला आहे. पावलं मोजलेली आहेत. लॉंग रनअपने आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती तो सज्ज झालाय. स्ट्राईकवरती आपण पाहतोय केशव हिलिम, तर नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण ओमकार हिलिम याला. पहिला बॉल तेज तर्रार, सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. नवनाथ गहिला जे यष्टिरक्षक आहेत, विकेट किपर आहेत, त्याच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावलाय. पहिला चेंडू हा निर्धाव आलाय. अतुल सुरुंग अशाच वेगवान बॉलिंग साठी ओळखला जातोय आणि इथे पण पाहतोय एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. आणखीन एक वेगवान चेंडू, मात्र बाईकच्या स्वरूपात धाव इथे मिळणार आहे. बघा भन्नाट वेगाने हा चेंडू टाकला होता अतुल याने. बघा इकडे जर बघितलं ना तर जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो नक्कीच कुठेतरी जास्त वाढताना दिसतोय. 1900 सरासरी, 19.64 ची सरासरी इथे येताना दिसते आपल्याला. बघा इथे देखील एक चांगला चेंडू येताना दिसतोय. केशव हिलिम आपल्याला स्ट्राईक वर दिसतोय आणि आतापर्यंत 3 चेंडू हे त्यांनी निर्धाव खेळून काढलेले आहेत.
निर्धाव चेंडू खेळून तुम्हाला चालणार नाहीये. बघा आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. सलग हा चौथा चेंडू हा निर्धाव आलेला आहे. डॉट बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि हा चेंडू देखील इथे निर्धाव येताना दिसतोय. कदाचित हा चेंडू जर डॉट आला तर आपल्याला इथे बघा मिसटॅपिंग झालाय. अर्जुन आलाय तिकडे. तर एकच धाव मिळणार आहे, जास्त काही मिळणार नाहीये. एकच सिंगल धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 2 या आकड्यावरती. पहिले षटक, कमालीचं षटक, अप्रतिम षटक अतुल सुरुंग्याचं. फक्त 2 धावा आणि आता 18 बॉल मध्ये 71 धावा बनवायच्या आहेत. मेरा मान मेरा देखो देखो वो आ गया. तू ही मेरा जुनू यारा तू ही अरमान थँक्यू डीजे. तू ही अतुल सुरुंग्याचं आपण पहिले षटक बघितलं 2 धावांचं. आता दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज नवनाथ गहिला. पहिला चेंडू वेगवान तेज तर्रार चेंडू हाताळलाय. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. एकच धाव मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या आता 3 वरती जाऊन पोहोचलेली आहे. ऑन साईडला फटका केलाय. किरण आला आता तिकडे आणि किरणच्या डोक्यावरनं हा चेंडू 6 धावांकरता निघून गेलाय. षटकार. में तू मेरी जान है मेरा मान मेरा टार्ज़न मेरा मान मेरा टार्ज़न. थँक्यू डीजे. बघा अक्षय कांबळेकडनं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. इथे ऑफ साईडला फटका केलाय. धीरज आहे तिकडे आणि धीरजकडनं कुठली चुकी होताना दिसत नाहीये. इथे विकेट मिळालंय. बघा विकेटसाठीच पारितोषिक लागले. मात्र जर यष्ट्या उद्ध्वस्त जर केल्या तर 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल अक्षय कांबळेकडनं. बघा नवनाथ यांच्या चेहऱ्यावरती लगेच स्माईल आलाय. हास्य हे उमटलेलं आहे. त्यांचे मित्र आहेत. बघा जर यष्टीचित केला, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या तर 100 रुपये हे मिळतील. केशव हिलिम जास्त काही करू शकलेला नाहीये. 9 चेंडूमध्ये त्याने 7 धावा बनवल्या. थोडस निराशाजनक कामगिरी ही त्यांच्याकडून ते राहिलेली आहे. आणि नव्याने बॅटर नागेश आलेला आहे. नागेश पवार. आता नागेश पवार याला पॉवर दाखवावी लागेल आपली, कारण रिक्वायर्ड रन रेट आता जर आपण बघितला तर 25.60. ऑन साईडला पॉवरफुल स्ट्रोक आहे. मात्र शतरक्षक संजय पोहोचला होता तिकडे. संजय धिंडा झेल सुटलाय. मात्र 1 धाव मिळाले. धावसंख्या 1 ने स्कोर कार्ड डबल फिगर मध्ये आपण पाहतोय पोहोचला गेलाय. दुहेरी अंकामध्ये प्रवेश झालेला आहे. 10 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत.
अजूनही 63 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आता इकडनं जर आपण बघितलं तर प्रत्येक बॉलवरती जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो वाढताना दिसतोय. बघा अगोदर 25 होता, त्यानंतर 27 झाला आणि आता डायरेक्ट 29 झालेला आहे. तर शेवटच्या बॉलवरती एक धाव आलेली आहे, षटक संपलेला आहे आणि आपण पाहतोय की 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरतील फक्त 11 धावा आपण पाहतोय. 12 चेंडू अजूनही 62 धावा जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. म्हणजे प्रति षटकामागे 31 धावा इकडे आता बनवायच्या आहेत. इथे बघा खूप चांगली सुरुवात इथे मिलिंद धेंडाकडनं देखील झालेली आहे. डॉट बॉल पहिला चेंडू हा निर्धाव येताना दिसतोय. आता इकडनं जर आपण बघितलं तर हा सामना पूर्णपणे जगदंब स्पोर्ट्स पिंढरीपाडा या संघाच्या बाजूने जाताना दिसतोय. ते बघा सरळ बॅटने फटका केलाय. सुनील आणि धीरज आहेत तिकडे. धीरजकडं खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालंय. मात्र पंचांचा इशारा देतोय 4 धावांचा. 4 धावा चौकार. अजूनही आपण पाहतोय 10 बॉल मध्ये 58 धावा. इथे एक डॉट बॉल येताना दिसतोय. नऊ चेंडू 58 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. थोडासा सामना एकतर्फा होताना दिसतोय. हा चेंडू जर बघितला तर ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. पंचांनी दोन्ही समांतर दाखवलेत आणि सांगितले की हा बॉल वाईट असेल, वाईट बॉल. इकडं जर आपण बघितलं तर अजूनही 57 धावा आणि रिक्वायर्ड रन रेट जर बघितला तर कुठेतरी अपेक्षेच्या बाहेर जाऊन पोचलेला आहे. भरपूर कठीण झालं हे आता आव्हान. आपण जर बघितलं की केशव याने पहिले षटक हाताळलं होतं. 12 धावा त्याने खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. मात्र त्यानंतरची 2 षटकं जी हाताळली 22-25 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्या आणि एक चांगला स्कोर हा धावफलकावरती नोंदवला गेला. अजूनही एक बॉल बाकी असेल या षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहतो या 17 रन्स ऑन दी बोर्ड. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येणार आहे ठाकूर स्पोर्ट्स ठाकूरपाडा स्पोर्ट्स जुचंद्र आणि प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा असा मॅच होणार आहे. इथे चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलाय आणि या 2 धावा असणार आहेत. षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा आणि 6 बॉल मध्ये आता 54 धावा ह्या बनवायच्या आहेत. टार्गेट भरपूर मोठं राहिलेलं आहे. बघा आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुमार आलेला आहे.
आणि कुमार याच्या चेहऱ्यावरती थोडस स्मित हास्य देखील आपल्याला पाहायला मिळतोय. हसरा चेहरा हा नेहमीच आपल्याला कुमार धिंड्याचा पाहायला मिळत असतो. आणि ती हे 6 चेंडू हाताळण्यासाठी भरपूर उत्सुक आहेत. बघा कुमार आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय, आपली पावलं मोजतोय. बघा कुमार याची आपण बॅटिंग बघितलेली आहे. बॉलिंग करण्यासाठी आता तो रेडी झालेला आहे. राईट आर्म और विकेटचा मारा करत असताना सुनील बोचल बघा आउटफील्ड मधला एक जबरदस्त शतरक्षक आहे. एक ट्रॉफी देखील बेस्ट फिल्डरची त्याच्या नावावरती आहे. आणि बघा त्याने खूप चांगला झेल पकडलाय तिकडे. फलंदाज बाद. नव्याने बॅट्समन भुऱ्या येतोय. भुऱ्या गांगोडा न्यू बॅटर इन झालाय. 5 बॉल बाकी आहेत. 56 धावा इकडे मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत. ते बघा जोरात मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल चांगल्या प्रकारे संपर्क झालेला नाही आहे. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेला. एकच धाव मिळणार आहे. इथे बघा नो स्टँड मध्ये चेंडू पडतोय. तिकडे किरण आहे तिकडे धावतोय. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. 2 धावा या धावफलकावरती आपल्याला लागताना दिसतील. फक्त औपचारिकता बाकी राहिलेल्या या सामन्यामध्ये सध्या तरी एकतर्फा सामना आपल्याला इथे होताना दिसतोय. 3 बॉलमध्ये 51 धावा अजूनही बनवायच्या आहेत. हा चेंडू देखील निर्धाव येतोय. बघा कुमार देखील तर चांगली कामगिरी करतोय. ज्याला प्रमोट केलंय बॉलिंग करण्यासाठी आणि त्यांनी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. हा चेंडू देखील इथे निर्धाव आलेला आहे. बघा 73 धावांचं जे लक्ष होतं ते लक्ष्य पूर्ण करू शकलेलं नाहीये. आणि आता एक चेंडू बाकी राहिला आहे. विजयापासून 1 पाऊल दूर आहे जगदंब स्पोर्ट्सचा पेंढरपडा हा संघ. आणि व्हाईट बॉलचा इशारा झालाय. एक्स्ट्रा चेंडू इथे टाकलाय गोलंदाज कुमार धिंडा याने. इथे हा चेंडू डॉट येतोय. अशा प्रकारे हा सामना इथे मॅच जिंकलेला आहे. सामना जिंकलेला आहे जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाने. हार्ड लक काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए संघ. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा. आणखीन एक बिग फाईट बिग मॅच आपल्या समोर येणार आहे. ठाकूरपाडा स्पोर्ट्स जुचंद्र आणि प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा चिंचोडी. चला जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट संजय धिंडा ज्याने 8 बॉल मध्ये 32 धावा बनवल्यात. संजय धिंडा मॅन ऑफ द मॅच. आमचे मित्र रुपेशी दांडेकर यांचं आगमन झालं.